नमस्कार मंडळी, आज आपण होडावडा गावातील क्षेत्रपालेश्वर मंदिरातील दसरा सोहळा पाहणार आहोत। या दिवशी गावातील प्रमुख देवदेवतांना हार घालून मंगलाष्टका म्हणत लग्न लावलं जातं। लग्नाची सारी रीतीभाती जणू मानवी लग्नासारख्याच वधू मंडप, शंखघंटा, आरती, प्रसाद। कोकणाची ओळख म्हणजे निसर्ग, परंपरा आणि संस्कृती। या परंपरेत दसरा सणाला विशेष महत्त्व आहे। दसरा म्हणजे विजयादशमी। श्रीरामांनी रावणाचा पराभव करून धर्माचा विजय केला, त्या दिवसाची आठवण म्हणजे आपला दसरा। कोकणात दसरा म्हणजे नात्यात सौख्य, मैत्रीत गोडवा। आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देऊन आपलेपणा वाढवला जातो। सोनं म्हणजे आपली आपट्याची पानं। दसऱ्या दिवशी कोकणातील एक अनोखी आणि वेगळी परंपरा म्हणजे देवांची लग्ने। या दिवशी देवळातील देव व पालखी यांना छान साड्या नेसून सजविले जाते। दसऱ्याच्या दिवशी साजरा होतो सोहळा, देवदेवतांच्या विवाहाचा गाजतो गजर भोवरा। लग्न सोहळा पार पडल्यावर लगेचच सोन्याची लूट केली जाते। पूर्वी या दिवशी प्राण्यांचा बळी देऊन शक्तीला प्रसन्न केलं जायचं। आज अनेक ठिकाणी प्राणी न मारता काकडी, भोपळा, नारळ किंवा ऊस यांचा बळी दिला जातो। बळी देतानाचं दृश्य तुम्ही येथे पाहू शकता। तुम्हाला हा कोकणातील संस्कृतीचा, परंपरेचा दसरा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।